नमस्कार मित्रांनो, बाजार तडका या नवीन यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील अर्थव्यवस्था, PSU कंपन्या, बँकिंग, टेलिकॉम आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठ्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. आणि त्याचबरोबर भारतीय GDP डाटा आणि आजच्या मार्केट घसरणीमागील काही कारणे यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. भारताच्या अर्थव्यवस्थेने फायनान्शियल सर्व्हिसच्या तिसऱ्या तिमाहीत 7.8% वाढ नोंदवली आहे. ही वाढ मागील तिमाहीपेक्षा कमी असली तरी अजूनही जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये अग्रस्थानी आहे. तर महत्त्वाचे मुद्दे पाहिले तर फायनान्शियल सर्व्हिस GDPचा अंदाजा होता की 7.2% इतका येईल, पण ॲक्च्युअल डाटा 7.8% इतका आला, जो अंदाजापेक्षा जास्त आहे. आता पुढील बातमी. गेल इंडिया लिमिटेडने महाराष्ट्रात 1736 कोटीचा 178.2 मेगावॅट विंड प्रोजेक्ट मंजूर केला आहे. त्याचे मुख्य फायदे पाहिले तर कंपनीची विंड क्षमता दुप्पट होणार, हरित ऊर्जेकडे मोठे पाऊल, ESG गुंतवणूकदारांसाठी आकर्षक, भारतातील ग्रीन एनर्जी सेक्टरला मोठी चालना, हा या कंपनीचा उद्दिष्ट आहे. आता पुढील बातमी. कॅनरा बँकने 7.24% कुपन दराने 10 वर्षाच्या मुदतीचे 5,000 कोटी बेस 3 टायर 2 बॉन्ड जारी केले आहे. याचा अर्थ की बँकेची भांडवली ताकद वाढणार, कर्जवाटप क्षमता वाढेल, बँकिंग सेक्टरमध्ये स्थिरता राहील. आता पुढील बातमी म्हणजेच BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने ₹1.95 प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आहे, म्हणजेच इंटरिम डिव्हिडंड जाहीर केला आहे. आणि पुढील बातमी. वोडाफोन आयडिया लिमिटेडवर टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने 6.3 लाख दंड लावला आहे, कारण UCC नियमाचे उल्लंघन, स्क्रबिंग प्रणालीत त्रुटी अशा आर्थिक परिणाम लहान पण नियमा दबाव वाढत असल्याचे संकेत या कंपनीवर दिसत आहे. आता पुढील बातमी. ब्रिगेड एंटरप्राइजेसने चेन्नईत 1,700 कोटी GDV असलेला ब्रिगेड सॅटेलाइट प्रोजेक्ट लॉन्च केला आहे. आता पुढील शेवटची बातमी म्हणजे आज भारताचे शेअर बाजार मोठी घसरण पाहायला मिळाली. तर आज भारतीय शेअर बाजार घसरण होण्यामागचे एकच कारण नसून अनेक कारणे आहेत. एक म्हणजे जागतिक बाजारातील कमजोरी, तर US फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर जास्त काळ उच्च राहतील अशी भीती. त्याचबरोबर अमेरिकन बॉन्ड यील्ड वाढल्यामुळे परदेशी गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय निवडत आहे. आता दुसरा FII म्हणजेच फॉरेन इन्व्हेस्टरची विक्री, तर परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून नफा बुक करत आहेत. मोठ्या प्रमाणात बँकिंग आणि IT स्टॉकमध्ये विक्री. आता तिसरा IT आणि बँकिंग सेक्टरमध्ये घसरण, कारण US मंदीची भीती, IT कंपन्यांच्या ऑर्डर्स कमी होण्याची शक्यता. चौथा, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, ब्रेंट क्रूड वाढल्याने भारताचा आयात खर्च वाढतो, महागाई वाढण्याची भीती. 5, बजेटनंतर प्रॉफिट बुकिंग, बजेटनंतर वाढलेल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूकदार नफा बुक करत आहे. तर मित्रांनो, अल्पकालीन अस्थिरता असली तरी दीर्घकालीन दृष्टीने भारताची वाढ कायम आहे. जर तुम्हाला अशाच मार्केट अपडेट, स्टॉक विश्लेषण आणि आर्थिक बातम्या पाहायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.